RSM डेव्हलपर्स यांचे युनिटी स्मार्ट सिटी भव्य गृह प्रकल्प आजच भेट द्या आणि आपल्या कुटुंबासाठी स्वप्नातील घर फक्त 21,000 मध्ये बुक करून कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करा। नियोजित IT पार्क पासून फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावर। मग वेळ कशाला, उचला मोबाईल, लावा कॉल। सोलापूर महानगरपालिका असेल किंवा राज्यातील इतर 29 महानगरपालिका असेल यांच्या संदर्भात आता एक सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। जसं की सकाळीच जाहीर करण्यात आलेलं होतं की राज्य निवडणूक आयोग महापालिका निवडणुकीसंदर्भात पत्रकार परिषद घेणार आहे आणि आता 4:15 राज्य निवडणूक आयोगाचे जे आयुक्त आहेत दिनेश वाघमारे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी राज्यातील सर्व 29 महानगरपालिकांच्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे। त्यानुसार राज्यातील 29 महानगरपालिकेसाठी जे मतदानाची तारीख जी आहे ती घोषित करण्यात आलेली आहे। 15 जानेवारी 2026 रोजी राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी मतदान होणार आहे। मोठी बातमी समोर येत आहे। राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती जाहीर केलेली आहे। त्यानुसार सोलापूरसह इतर 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे। तर मतमोजणी म्हणजे या मतदानाचा जो निकाल आहे 16 जानेवारी 2026 रोजी जाहीर होणार आहे। मोठी बातमी समोर येत आहे। राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेतलेली आहे। त्यानुसार राज्यातील महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे। 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारी 2026 ला मतमोजणी होणार आहे। राज्य निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर आता राज्यभर पुन्हा आचारसंहिता लागू झालेली आहे। राज्यभर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झालेली आहे। निवडणूक आयोगाने काय माहिती दिली आपण थोडक्यात पाहूयात। 23 डिसेंबर 2025 ते 30 डिसेंबर 2025 या कालावधीत निवडणुकांसाठी अर्ज स्वीकारले जातील। म्हणजे तुम्हाला निवडणुकीत तुम्ही थांबले असाल तर तुम्हाला अर्ज जे दाखल करायचा आहे त्याची जी तारीख आहे 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर अशी अर्ज स्वीकारण्याची तारीख आहे। त्यानंतर 31 डिसेंबर 2025 ला दाखल असलेल्या अर्जाची छाननी होणार आहे। 2 जानेवारी 2026 ला उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा दिवस आहे। त्यानंतर 3 जानेवारी 2026 ला उमेदवारांना चिन्ह वाटप असेल आणि त्यानंतर अंतिम उमेदवारांची जी यादी आहे 3 जानेवारी 2026 रोजी जाहीर होणार आहे। त्यानंतर 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे। सोलापूर असेल किंवा राज्यातील इतर 29 महापालिका असेल याच्यासाठी राज्यभर एकाच दिवशी 15 जानेवारी 2026 ला मतदान होणार आहे। त्यानंतर मतमोजणीचा जो निकाल आहे तो दुसऱ्याच दिवशी म्हणजे 15 तारखेला मतदान झाल्यानंतर 16 जानेवारी 2026 ला मतमोजणी होणार आहे। आणि त्यानंतर आता आचारसंहिता लागू झालेली आहे। 15 जानेवारीला मतदान, 16 जानेवारीला मतमोजणी आणि 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे। आणि जवळपास आज 15 डिसेंबर आहे, जवळपास 1 महिना या निवडणूक कार्यक्रमासाठी मिळणार आहे। त्या 1 महिन्यामध्ये मतदान आणि मतमोजणीचा निकाल हाती येणार आहे आणि या संदर्भात दिनेश वाघमारे यांनी ही माहिती दिलेली आहे। जहूर सोबत अकबर बागवान, लोकप्रतिनिधी सोलापूर। सोलापुरात आपल्या स्वप्नातील घर घ्या फक्त 21,000 रुपये भरून। फक्त RSM युनिटी डेव्हलपर्स यांच्या गृह प्रकल्पात या ठिकाणी मिळणार 1 BHK फ्लॅट फक्त 6,80,000 रुपये मध्ये। नई जिंदगी रोड, सोलापूर विमानतळाच्या पाठीमागे, महापालिका हद्दीत। जर तुमच्याकडे 3 वर्ष जुने बांधकाम कार्ड असेल तर हा 1 BHK फ्लॅट तुम्हाला मिळणार 6,80,000 रुपये मध्ये। सोलापुरात RSM युनिटी स्मार्ट सिटीचा भव्य गृह प्रकल्प 1 BHK फ्लॅटची मूळ किंमत 11,80,000 रुपये। पहिल्या 300 ग्राहकांना 50,000 रुपयांचा धमाकेदार डिस्काउंट मिळणार आहे। तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तुम्हाला 2,50,000 रुपयांचा लाभ देखील मिळेल। पक्के घर नसणाऱ्यांना सोलापुरात घर घेण्याची सुवर्ण संधी। या प्रोजेक्ट मध्ये गार्डन, चिल्ड्रन प्ले एरिया, अंतर्गत रस्ते, लिफ्ट, भव्य पार्किंग, एंट्री गेट, सिक्युरिटी केबिन, सिनियर सिटीजन पार्क आणि पाण्याची व्यवस्था। प्रत्येकाच्या स्वप्नातल्या आणि प्रत्येकाला परवडणारे घर RSM युनिटी डेव्हलपर्स यांच्या मजरेवाडी येथील प्रोजेक्ट मध्ये। बुकिंग करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025। अधिक माहितीसाठी आणि साइट व्हिजिट साठी संपर्क करा 9096 70 67 61 91 12 23 22 37 91 12 23 22 38।